हरि ओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. आत्म फूल फुलवा. लाओत्से ओवीत पुढे सांगतो की त्यांच्या घरादाराची कधीही निंदा करू नका, तसेच त्यांच्या वंशाचा कधीही तिरस्कार करू नका, कारण या गोष्टींचा तुम्ही कधीही तिरस्कार करत नाही आणि त्यामुळे असे करणे म्हणजे तुम्ही तुमचाच तिरस्कार केल्यासारखे होईल. साधू घरादाराची आणि वंशाची म्हणजे संसाराची निंदा करतात. लाओत्से त्यांना सांगत आहे की असे करू नका, कारण तुम्ही सुद्धा त्या संसाराचाच एक भाग म्हणून जन्माला आलेले आहात. तसेच नित्यदिनी तुम्ही या संसारामुळेच जीवित राहिलेले आहात. उद्या तुम्ही या संसारामुळेच जीवित असणार आहात. संसार नसेल तर तुम्ही देह जीवित ठेवू शकणार नाही. मग कसले ध्यान आणि कसली समाधी? संसार जीवनासाठी अत्यावश्यक आहे. त्याचा तिरस्कार करण्यासारखे त्यात वाईट काहीही नाही. त्यातील फोलपणा ज्ञानाने समजावून घ्या, त्याची निंदा करू नका. लाओत्से या ओवीत समजावून देत आहे की साधू संन्यासी यांनी संसाराचा तिरस्कार करणे म्हणजे स्वतःचाच तिरस्कार करणे आहे. कारण त्या संसाराशिवाय साधू संन्यासीही जिवंत असू शकत नाहीत. यास्तव साधू संन्यासी यांच्यासाठी संसार प्रत्यक्ष उपभोग्य नाही हे खरे असले तरी तो त्यांच्यासाठी अप्रत्यक्ष उपभोग्य आहे, ही वस्तुस्थिती त्यांनी मान्य करावी. यास्तव साधू संन्यासी यांनी त्यांच्या जीवनात भय निर्भय यांना थारा देऊ नये. कारण संसाराचे भय संसारातील कामना आणि वासना यापासून कधीही मुक्ती मिळवून देणार नाही. संसारातील निर्भयता कामना वासना यातच रत ठेवेल. तुम्ही संसाराला जितके भ्याल किंवा तुम्ही संसारात जितके बेडर व्हाल तितके तुम्ही संसारात अडकून जाल. संसारात भय बाळगणे किंवा संसारात बेडर होऊन संचार करणे यात तो संसार दुप्पट मागे लागतो. या प्रकारे तुमची येथून कधीही सुटका होणार नाही. उलट या संसारात जास्तच रुतत जाल. यास्तव लाओत्से सांगतो की त्यांनी भय निर्भय याचा त्याग करून अभय व्हावे आणि जीवन जगावे. एक नक्की आहे की त्यांनी भौतिकाच्या आहारी जाऊन असाधू होऊ नये, परंतु याचा अर्थ संसाराचा तिरस्कार करायचा असा होत नाही. संसारात साक्षी राहून संसाराचा योगिक उपयोग करता येतो. ती कला साधू संन्यासी यांनी आत्मसात करावी. अभयात साधू संन्यासी या संसारातच वास्तव्य करतील, परंतु ते संसाराला साक्षी राहतील. ते स्त्रीची निंदा करणार नाहीत, तर तिला मातेचा मान सन्मान देतील. ते धनसंपत्तीचा तिरस्कार करणार नाहीत, तर ते त्याचा सदुपयोग करतील. त्यामधून ते समाजासाठी उपयुक्त असे काही सृजन करतील. ते बालकांचा तिरस्कार करणार नाहीत, तर ते त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करतील. त्यांच्यावर योग संस्कार करतील. त्यांना उत्तमपैकी मुक्त जीवन कसे जगावे हे सोदाहरण समजावून सांगतील. संसारातून सृजन, संसारातून संन्यास शक्य आहे. तेथेच आत्मफूल फुलते. स्वपरिचय. लाओत्से ओवीच्या शेवटी सांगतो की म्हणून योगी स्वतःला ओळखत असले तरी ते कधीही स्वप्रदर्शन करत नाहीत. ते स्वतःवर प्रेम करतात, परंतु ते कधीही उच्छृंखल होत नाहीत. यास्तव ते पहिले बळजोरी नाकारतात आणि दुसरे सभ्यता स्वीकारतात. योग्यांचा हाच विशेष आहे की ते प्रशांत, धीर, गंभीर, मौन, स्थित आहेत आणि तरीही ते सृजनशील आहेत. योगी स्वतःला ओळखत असले तरी ते कधीही स्वप्रदर्शन करत नाहीत. स्वप्रदर्शन याचा अर्थच असा आहे की तुम्ही स्वतःला ओळखत नाही आणि त्यामुळे तुम्ही स्वप्रदर्शन करून इतरांना तुमच्याकडे आकर्षित करून घेत आहात. स्वतःला स्वतःचा पत्ता नसल्यामुळे तुम्ही लोकांपुढे येऊन त्यांना तुमची ओळख करून द्यायला सांगत आहात. तुम्ही कोण आहात याचा तुम्हाला स्वतःला जेव्हा पत्ता नसतो तेव्हा तुम्ही 4 जणांकडून ते जाणून घेऊ इच्छिता. त्यासाठी तुम्ही 4 जणांत पुढे पुढे करत असता, जेणेकरून लोकांनी तुम्हाला विचारावे, तुमची ओळख करून घ्यावी. तुम्हाला तुमची जी ओळख आहे त्याची तुमची तुम्हालाच खात्री नसते. यामुळे तुम्ही 4 जणांना विचारून खात्री करून घेता की होय, मी अमुक आहे. आपल्याला आपली जी ओळख आहे तीच ओळख इतरांनी करून दिली की तुमचा जीव कसा सुखावतो, अहंकार फुलून येतो.
तुम्हाला 4 जणांना ओरडून सांगावे लागते की अहो मी येथे आहे, कृपा करून जरा माझ्याकडे लक्ष द्या. काय दुर्दैव पहा. फूल जरी गुहेत असले किंवा ते झाकून ठेवले तरी त्याचा सुगंध काही लपत नाही. तो दरवळतोच. ते चुरगाळले कुस्करले तरीही त्याचा सुगंध ते कुस्करणाऱ्याच्या हातांना लागतो. तो काही केल्या लपत नाही. तसे आपले आचरण असावे. तसा आपला सुगंध असावा. कोणाचे लक्ष वेधायला लागू नये. ते आपोआप वेधले जावे. तुम्हाला दारावर पाट्या लावाव्या लागतात की मी योगी आहे. वास्तविक तुमच्या आचरणावरून ते लोकांना न सांगता समजायला पाहिजे. ते सांगावे लागू नये. त्यासाठी दारावर जाहिरात करायची गरज काय आहे? परंतु येथे मधून वर्तमानपत्रात फोटोसह नाव छापून आणावे लागते. नाहीतर लोक विसरतात. त्यासाठी कोणत्या तरी समारंभात काहीतरी निमित्ताने स्टेजवर वावर करणारे एखादे काम मागून घ्यावे लागते. अध्यात्मात अशी बाह्य ओळख मुक्तीला वंचित करणारी असते. ही ओळख तुम्हाला भौतिकात रुतवून ठेवणारी असते. योग्याने प्रसिद्धी परांमुख असावे. आपल्याला जर आपली ओळख झाली तर ती बाहेर कोणाला होणे शक्यही नसते. कारण तो आत्मपरिचय असतो. तो ज्याचा त्यालाच होतो आणि उमजतो. त्यातच मुक्ती शक्य आहे. हरि ओम.